नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत असा एक गोड पदार्थ जो फक्त पोटच नाही तर मनही आनंदी करतो. गरमागरम, सुगंधी आणि मऊ असा शिरा. आपल्या घरात आनंदाची बातमी असो, देवाचा प्रसाद असो किंवा अचानक गोड खायची इच्छा झाली, सगळ्यात पटकन आठवण येते ती शिऱ्याचीच. तर चला आता पाहूया आजचा सोपा आणि परफेक्ट शिरा कसा बनवायचा. त्यासाठी सगळ्यात पहिलं एका पातेल्यात थोडंसं पाणी गरम करायला ठेवा. दुसरीकडे कढईमध्ये तूप गरम करून घेऊया आणि त्यात रवा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. रवा भाजताना गॅस मंद आचेवरच ठेवा, म्हणजे रवा जास्त न भाजता तो व्यवस्थित भाजला जाईल. रवा भाजताना जो सुगंध येतो ना, तोच सांगतो की शिरा किती मस्त होणार आहे. आपल्या भारतीय परंपरेत शिऱ्याला खूप महत्त्व आहे. सत्यनारायण पूजा असो, एखादा शुभ प्रसंग असो, शिरा म्हणजे आनंद वाटण्याचा गोड मार्ग. आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे शिरा बनवायला फार काही लागणारही नाही आणि वेळ पण फार लागत नाही, म्हणजे कमी वेळात जास्त आनंद देणारा पदार्थ. मंडळी, जीवनही या शिऱ्यासारखंच आहे. थोडं गोड, थोडं मेहनतीचं आणि शेवटी आनंद देणारं. म्हणून आयुष्यात कितीही व्यस्त असलात तरी स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी थोडासा वेळ जरूर काढा. गरा भाजत आला की त्यात थोडेसे काजू घालूया. तुमच्या आवडीनुसार अजून ड्रायफ्रुट्सही घालू शकता. आता यात घाला गरम पाणी आणि नीट हलवत राहा. थोड्या वेळात रवा फुलायला लागेल. रेसिपी सोपी वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. आता कढईवर झाकण झाकून 2-3 मिनिटं गरा शिजू देऊया. झाकण काढताच तुम्ही बघू शकता गऱ्यातलं पाणी आटलं आहे आणि गरा पण किती छान फुलला आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि यानंतर यात घालणार आहोत वेलची पावडर. वेलचीचा सुगंध शिऱ्याची चव अजूनच वाढवतो. आता यात घालतोय साखर. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर साखर थोडी जास्त घातली तरी चालेल. साखर घातल्यानंतर गरा व्यवस्थित मिक्स करा. आता आपण यात साखर घातली आहे आणि बघा हळूहळू शिरा किती छान, मऊ आणि चमकदार होत चाललाय. साखर घातल्यावर शिरा हलवताना थोडा संयम ठेवावा लागतो, कारण याच वेळी शिऱ्याची खरी चव तयार होत असते. स्वयंपाकातही आणि आयुष्यातही एक गोष्ट सारखीच असते. घाई केली तर चव कमी होते आणि संयम ठेवलात तर परिणाम खूप गोड मिळतो. आता यातून येणारा तुपाचा आणि वेलचीचा सुगंध संपूर्ण घरभर पसरायला लागतो आणि खरं सांगायचं तर हा सुगंधच सांगतो की आपला गरमागरम शिरा जवळपास तयार झाला आहे. आता शेवटी आपण थोडा वेळ झाकण ठेवूया आणि शिऱ्याला चांगली वाफ देऊया. त्यामुळे रवा अजून छान फुलतो आणि सगळ्या चवी एकत्र मिसळतात. तर चला 2 मिनिटं झाकण ठेवूया आणि मग पाहूया आपला मऊ, सुगंधी आणि गरमागरम शिरा कसा छान तयार झालाय. जर तुम्हाला ही शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या, पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी आमच्यासोबत नक्की राहा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि गोडी वाटत राहा. रामकृष्ण हरी.